एक फलंदाज दोन्ही प्रारंभिक बॅटर मैदानात अर्थात सचिन बर्गी अर्थात चाकण पुण्यावरून दोन्ही फलंदाज बिलॉंग करतात. विशाल गुंजाळ बँड फ्रॉम हडपसर पुणे अर्थात दोन्ही खेळाडू पुण्यामधून बिलॉंग करतात. सचिन बर्गे एक अतिशय लेजेंडरी प्लेयर पुणे क्रिकेट मध्ये अतिशय एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. अरहम पाभरेकर याचे खूप मनपूर्वक आभार, कारण आपल्या समोर जी बाउंड्री लाईन त्याने आखली, खूप चांगला पहिला चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावांनी वरवटणा संघाचं खातं उघडलं जाते. तुषार रणदिवे आपल्याला पाहायला मिळतात. पाभरा एक आपला अतिरिक्त खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही संघाला सूचना असेल. प्लीज आयोजकांच्या नियमांचा फॉलो करा, अर्थात तुम्हाला पेनल्टीसाठी सामोरे जावं लागेल. फ्रीट आहे विशालसाठी. हा थोडंसं खराब रक्षण अफवांचं कॅप्टन कडूनच चूक घडते इथे. एक चांगला गोलंदाज आहे अफवान, जर्सी क्रमांक 33 आपल्याला पाहायला मिळते. तुषार चांगला कवड्रा आपल्याला पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईल एकदम परफेक्ट राहुल द्रविड स्टाईलचा स्ट्रोक पाहायला मिळाला सचिनच्या बॅटमधून. आता क्रिकेटमध्ये याची सर सचिन या नावाचं एक वेगळं बल आहे, कारण भारतामध्ये या क्रिकेटला रिलिजन समजला जातं आणि त्या रिलिजनचा देव अर्थात गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असं म्हटलं जातं. इथे मात्र हा डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता आणि फेकी गेली होती. अर्थात अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे यांनी यष्टीरक्षक पप्पू सर खूप चांगला कंट्रोल गेमवर आपल्या पाहायला मिळाला. पाभरा संघाकडून बबलू पाटील सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. थोडासा रनअपमध्ये बिघाड, रेड बॉलचा इशारा येते. खूप चांगलं क्रिकेट नक्की पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे मातब्बर फलंदाज आणि टेनिस क्रिकेटमधले दादा खेळाडू आहेत. पप्पू रामगुडे, तुषार रणदिवे, बबलू पाटील. हा बडीमार पाभरा संघामध्ये पाहायला मिळते. हा चांगला फटका आहे सचिन बर्गीच्या बॅटमधून. पुल सक्सेसफुल, चेंडू सीमा रेषार, धाव मिळतील 6. येतोय सचिन षटकार. याचे सर खेळाडू एकाच एरियातून पुण्यामधून बिलॉंग करतात, तर सातत्याने दिवसा ते एकमेकाच्या समोर येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या प्लस आणि मायनस पॉईंट माहिती आहेत. तुषार सचिनसाठी चांगला फटका इथे पाहायला मिळतो. स्टेट ऑन द ग्राउंड. बबलू पाटील आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर सचिन यांना समाधान मानावं लागेल. एकेरी धावांनी धावत संख्या होती 11 धावा. चांगली सुरुवात. अर्थात कित्येक वेळा हे दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसमोर आलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केले, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारले, कित्येक वेळा खडे चारले, कित्येक वेळा पाणी पाजले, कित्येक वेळा आसमान दाखवले आणि आज पुन्हा एकदा गाठ पडली यांची रॉयल फेस्टिवलच्या दरम्यान एकमेकांसमोर. तर खूप चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तुषार रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, बॅटची कडा घेतली आतली आणि चेंडू निघून गेला आहे. तर थर्ड मॅन रिझनला एकेरी धाव पहिल्या षटकाची इथे सांगता होते.
आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. एक षटकार सचिन यांचा आपल्याला बॅटमधून पाहायला मिळाला, पण तदनंतर मात्र कमबॅक केलं, पुनरागमन केलं ते तुषार रणदिवेने. तर खूप चांगला अष्टपैलू खेळाडू तुषार आपल्याला पाहायला मिळतोय पाबरा संघामध्ये. बारा धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक घेऊन आणखी एक डावखुळ अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 15 अर्थात अविनाश रामगुडे अर्थात पप्पू सर. खूपच चांगला अष्टपैलू खेळाडू पुणेतून हे दाखल झालेत आज बोर्लीमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा खोलवर टाकला होता चेंडू. फलंदाज विशालला मात्र संभ्रमात टाकलं होतं. अपील केलं नाही कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे कुठलाही अपील पप्पू यांच्याकडून पाहायला मिळालं नाही. एकेरी धाव आणि धावसंख्या मात्र 13 होती. यष्टीरक्षक आपण पाहतोय आणखीन एक दिग्गज टेनिस क्रिकेटमधलं नाव बबलू पाटील. हा चांगला फटका आडवा पट्ट्यात खेळला, क्षेत्ररक्षक आहे अर्थात 7 तोही पप्पूच अर्थात गोलंदाज पप्पू, क्षेत्ररक्षणी पप्पूने गेले अर्थात स्क्वेअर लेगला. पाबरा संघाकडून एक चांगला फलंदाज 7 अर्थात पप्पू. पहिल्या षटकानंतर थोडीशी धावसंख्येनं रोख शेवटच्या 2 चेंडूवर तुषारांनी लावली, त्यानंतर पप्पूनी खूप चांगलं गोलंदाजी. हा खोलवर पुन्हा एकदा सातत्याने एकाच झोनमध्ये चेंडू. एक एरिया पकडला आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह तशाच प्रकारची गोलंदाजी करतात. खोलवर सातत्याने लगातारची हॉर्कर चेंडू, तीच गोलंदाजी पप्पू सरांकडून इथे पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 सिंगल डिजिटमध्ये धावा दिल्यात फक्त 3. पहिल्या षटकात 12 आणि ह्या 3 एकूण 15 धावा होत आहेत दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत. रेवाचा टेम सरळ पॅडवर आदळला हा चेंडू. पंचांचा इशारा येणे बाकी आहे. यस लेग बायचा इशारा येते अभय पाटील सरांचा. अर्थात एक अतिरिक्त धाव इथं जोडली जाते वरवटणा संघाच्या ठिकाणी आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 16 धावा. हा फटका चांगला आहे, उंची दिले, लांबी येते का? 7च्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. ताकद दाखवायची आहे प्रत्येकाला. इथं संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात भाविविण भक्ती आणि भक्तीविण मुक्ती बळविण शक्ती बोलू नये. जर तुमच्याकडे बळ नाही तर तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करू शकत नाही. इथे शक्ती दाखवताना खऱ्या अर्थाने विशाल गुंजाळ एक अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. आणखीन एक मोठा फटका पप्पू रामगडे यांच्यावर आक्रमण. चेंडू सीमा रेषा पार. धाव मिळतील 6. येतोय दमदार षटकार. अर्थात जबरदस्त फलंदाजी विशाल याच्याकडून. शेर शिवराज चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपतींची भूमिका केली आणि आमचे मित्र अवधूत गांधी यांनी खूप चांगला अभंग तुकोबारा यांचा गायला आहे. अर्थात तेच प्रात्यक्षिक दाखवताना रणी निघता शूर न फिरे माघारी. अर्थात जर रणाला तुम्ही निघाला, युद्धाला निघालाय तर त्या योद्ध्याने मागं पाहायचं नसतं. तेच इथे विशाल यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळते. आता मात्र त्यांनी डाव सावरलाय, डावाची सूत्र आपल्या हातात घेतलीत आणि हा शूर मात्र आता चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पप्पू रामगुडे यांच्या शेवटच्या 2 चेंडूवर त्याने आक्रमण चढवलं. दोन्ही चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर फेकले गेले. आता पाबरा संघाकडून स्थानिक गोलंदाज अफान अर्थात स्वतः कर्णधार पाबरा संघाकडून गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते.
आयकॉन खेळाडूंमधून आपल्याला पाहायला मिळेल बबलू पाटील, आणखीन एक गोलंदाज आहे, कदाचित शेवटच्या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. हा चांगली गोलंदाजी, पण डाव्या हर्षीच्या खूपच बाहेर, पंच दंडित करतायत अफानला. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या आहे, एकेरी धावांनी पोहोचते ती तब्बल 29च्या घरात. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि पहिला चेंडू अफानकडून मात्र वाईट फेकला जातोय. पुन्हा एकदा अफान, सचिन यांच्यासाठी. हा फटका चांगला आहे, उंची आहे, लांबी दिली का पाहणं गरजेचं आहे. दोन क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली आणि सुरेख झेल निहालकडून इथे पाहायला मिळतो, एक चांगला झेल. की थोडेसे स्वस्तात बाद झाले, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी आहे त्यांची, त्यांच्याकडून एक षटकार 10 धावांवरती माघारी परतलेत. एक सुरेख झेल इथे टिपला गेला. अर्थात क्षेत्ररक्षणाचं सूत्र यासिन सर बदलले. 1992चा वर्ल्ड कप पण पाहिला आणि जॉन ट्रिओट साऊथ आफ्रिकेमधून बॅकवर्ड पॉईंटला आले. इंजमा मुलकला केलेला रनआउट आणि तिथून मात्र आपण पाहिलं की क्षेत्ररक्षणाची सगळी सूत्र बदलली गेली. त्याच्या आधीचे जर आपण वर्ल्ड कप पाहिले, त्याला क्रिकेट पाहिले, तर गोलंदाज समोर चेंडू आला तरी पायाखालचा चेंडू हाताने उचलत नव्हता, पायाने टॉस करून आपल्या हातात घेत होते, वाकत नव्हते. गोलंदाजाने क्षेत्ररक्षण करणे ही खूप दुर्मिळ गोष्ट होती. पण त्यानंतर मात्र सगळी सूत्र आज आपण पाहतो सगळ्या क्रिकेटमध्ये. हा फटका चांगला आहे, इतका चांगला आहे की धावा देऊन जाईल सुहेलला. 6 धावा, षटकार खातं उघडलं. सुहेलनी वरवटण्यासाठी धावा जोडतोय, 6 षटकार. काय फटका पाहायला मिळालाय. अर्थात उंच पुरा तगडा ताकदवान खेळाडू सुहेल आपल्या समोर पाहायला मिळते आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा अफलातून फटका. अर्थात तो डगआउटमधून गेला ना, तो सेट होऊनच गेलाय डगआउटमधून अफवान समोर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे. यावेळेस मात्र इनसाइड एज पॅडवर आदळला. एकेरी धाव मिळेल सुहेलला. संघाची धावसंख्या आहे सिंगल डिजिटनी पुढे जाईल, 36 धावा. खूप जबरदस्त फटकेबाजी ते दोन्ही फलंदाजाकडून ते पाहायला मिळते. अर्थात सुहेलनी सुरुवातच तशी केली आक्रमक, तर त्यांनी दाखवल्यात आम्ही धावसंख्येचा डोंगर वाढवण्यासाठीच आलोय. स्ट्राईकला आहे विशाल गुंचाल आणि फ्रॉम हडपसर पुणे. जबरदस्त फटकेबाजी, मागच्या 2 चेंडूत त्यांनी 2 षटकार ठोकलेत. आणखीन एक फटका येतो मोठा, पण यावेळेस बॅटला एलिव्हेशन मिळालं नाही. डिक्लेअर झोनमध्ये कदाचित चेंडू जातोय का, पंचांचा इशाराने बाकी आहे. चेंडू मात्र खाली आलाय. 2 धावा धावून घेतल्यात. 2 धावा मिळतील. धावसंख्या आधी तब्बल 38 धावा. अतिशय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. या सीझनात पहिल्या मॅचपासून धावांचा डोंगर, षटकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 91 धावा आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळाली. बिनबाद 91 धावा. मसाळा संघाने कुठल्या होत्या? क्षेत्ररक्षण फैलावताना अर्थात मैदानात नेतृत्वाची सूत्र मात्र बबलू पाटील यांनी घेतलीत. बबलू पाटील यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळते. या टोकावरून त्या टोकावरून जोरात आवाज येतो. अर्थात पोलीस दलात ते कार्यरत असतात. बॅटची कडा आहे, त्यामुळे 1 धाव मिळेल इथं डिक्लेअरच्या स्वरूपात. अर्थात बबलू पाटील यांचा वर्दीत आवाज आल्यानंतरही सामान्य माणूस घाबरतोच. मैदानात तोच दम त्यांचा इथं पाहायला मिळतो, कारण आवाजात ती बहारदा आहे. अर्थात पुणेकरी म्हटल्यानंतर जो आवाज आपण पाहतो जबरदस्त आणि भारदस्त, तो आवाज एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मैदानाच्या बबलू पाटील यांचा गुंजताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा वळूया मॅचकडे.
खबर घेतली या दोन्ही फलंदाजांनी. अर्थात अफवांवर हल्ला चढवला तो स्थानिक खेळाडूचा अर्थात सुहेल यांनीच. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. वरवटणा अर्थात आसिफ यांचा संघ खूप मेहनत आणि खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे आसिफभाई. वरवटणा संघ मला आठवतो संघर्ष दिघी आणि वरवटणा अर्थात 2016ला याच मैदानात फेस्टिवलच्या टुर्नामेंटला अंतिम सामन्यात लढत घडली होती. अर्थात तिथे रनरअप ठरला होता वरवटणा संघ. तर तेच आठवणी आसिफभाईंच्या सोबत आमच्या खूप साऱ्या क्रिकेटच्या आठवणी. गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन बॅटची कडा घेतले आणि विकेटच्या माग पकडले पप्पू रामगुडे आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ विशालचा. माघारी यावं लागेल. विशाल परतला माघारी. 20 धावा केल्या. पहिला फलंदाज बाद झाला तर सचिन बर्गी त्याने केल्या होत्या 10 धावा. तर आपलं योगदान उपयुक्त ठरवतात ते दोन्ही फलंदाजांनी मिळून 30 धावा केल्या. चांगले योगदान आपल्या संघासाठी दिलं. नवीन फलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आयकॉनिक खेळाडू. पण दाद दाबीला गेली तर सुहेलची. तिसऱ्या क्रमांकाला तो फलंदाजीला. आपल्या संघात 4 आयकॉन खेळाडू असताना सुद्धा तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी येऊन त्या आपल्या सुहेल या नावाला साजेशी फलंदाजी त्यांनी केली. अर्थात वरवटणा संघाकडून खूप चांगला स्टार खेळाडू राहिला सुहेल. सातत्याने आपण त्याच्या माध्यमातून धावा येताना आपण पाहिल्यात. अमर चुकीची दुरुस्ती. डावखुरा फलंदाज अमर. निहालच्या चेंडूचा सामना. बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून 2 धावा इथे मिळतील. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली. अर्धशतकाकडे कूच करताना 47 धावा. धावांचा डोंगर रचला जातोय इथे. वाटलं होतं सुरुवात अशी होती 3 षटकापर्यंत की धावा खूप येतील. पण आता या 2 चेंडूत फक्त निहालनी 2 धावा दिल्यात. दोन डायरेक्ट गेला तर 2 धावा आहेत. निहाल अमरसाठी हाकू टप्प्यात चेंडू होता. त्याचा फायदा उचलता आला नाही. अमर यांना चेंडू जातोय सीमेच्या ठिकाणी. आउटफील्ड खराब आहे. चेंडू माघारी परततोय तिथं. शेवट बाउंड्री लाईनला जाता जाताना चेंडू माघारी आलाय. 2 धावा आणखीन येथील धावसंख्या होती तब्बल 49 धावा. चांगली गोलंदाजी पुनरागमन केले खऱ्या अर्थाने. प्रत्येक चेंडूच्या मागे बबलू पाटील त्यांना मार्गदर्शन करतात. डावखुरा फलंदाजासाठी कशी गोलंदाजी करायची आहे. निहाल पुन्हा एकदा एका झोनमध्ये पाहायला मिळेल काय क्षेत्ररक्षणाचं तंत्र लावले. अर्थात फलंदाजी चांगली रीड केली बबलू पाटील आणि त्याच्या गोलंदाजांनी सुद्धा. खऱ्या अर्थाने अमरला चांगला रीड केलाय. कारण त्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगला 38 सर्कलच्या बाहेर एक्झॅक्ट त्या खेळाडूच्या मागं सुद्धा स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही चेंडू तिथेच गेलेत. तरी चांगली स्ट्रॅटेजी आहे. फुल प्लॅनिंगनी एक्झिबिशन केले जाते. इथं मैदानामध्ये रणनीती आखली जाते. तंत्र ओळखली जात आहेत कशा प्रकारे फलंदाजी आहे आणि जकडून ठेवलं ते अमरला मागच्या 2 चेंडूसाठी. पण आता मात्र जो आक्रमक फलंदाजी करतो एक उंच पुरा ताकडा ताकदवान खेळाडू सुहेल आता मात्र स्ट्राईकवर आहे. निहालच्या गोलंदाजीचा सामना करेल. अर्धशतक पूर्ण झाले. तब्बल 50 धावा. यावेळेस मात्र स्लोवर 1 लेग कटर चेंडू हाताळला. वाईटची दाद मागितली मात्र पंचांनी ती फेटाळून लावली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खूप लेझी स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. खूप उशिरा पटकन खेळून टाकला हा स्ट्रोक आणि चेंडू खूप उशिरा निघाला. बोटं फिरवली होती चेंडूवर. फिंगर ऑन रोल केले होते बॉलवर. गती परिवर्तन इथं पाहायला मिळाली. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा अजून ऑफ साईडला लावला जातोय हरीशच्या स्वरूपात. वेगवान चेंडू. एक स्लोवर 1 नंतर वेग पाहायला मिळाला. प्रचंड एकच धाव येते. काही षटक हाताळले मित्रांनो. या सामन्याचं चित्र बदलवणारं षटक निहालकडून आपल्याला पाहायला मिळालं. 51 धावा 52 धावांचं लक्ष आणि अवघ्या 6 धावा दिल्या निहालनी. मला वाटलं होतं 60 ते 70 धावा होतील जशी सरासरी सुरू होती वरवटणा संघाकडून फलंदाजी. मात्र निहालनी पुनरागमन करून दिले. ते खऱ्या अर्थाने पाभरा संघाला 6 धावांचे षटक हाताळले. निर्णायक षटक
निहालकडून पाहायला मिळाले. तर अल्ला रखा 11 मसळा विपक्ष सुफी 11 स्टार बॉयज कुडकी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे, कारण मॅचच्या मधल्या वेळेतच पहिल्या इनिंग नंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाते. येताना आपली प्लेइंग 11ची लिस्ट कृपया घेऊन यायचं आहे आणि टॉसचा निर्णय आपल्याला टॉस बॉक्समध्येच द्यायचा आहे. बॉल चॉईस करायचे आहेत. प्लीज विनंती आहे दोन्ही कॅप्टनला, अर्थात म्हसळा विपक्ष स्टार बॉयज कुडकी, सुफी 11 स्टार बॉयज कुडकी विपक्ष अल्ला रखा 11 म्हसळा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये पोचायचं, ही सूचना असेल आपल्यासाठी. तर 51 धावा झाल्यात, 52 धावांचं लक्ष पार करायचं आहे. ती खऱ्या अर्थाने पावरा संघाला खूप चांगली फलंदाजी लाईनअप आहे. अविनाश रामगुडे, बबलू पाटील, तुषार रणदिवे. पाबरा संघाकडून 7 पप्पू चांगली फलंदाजी करतो, सुफियान आहे. तर फलंदाजीला कोण येईल हे बघणं तितकंच गरजेचं राहील. तत्पूर्वी आपण वळूया कॉम्बॉक्समध्ये, थोडासा फेरबदल होईल. मी हरेश दिकर तुमची घेतोय रजा मायबोली मराठीतून आणि इथून पुढील समालोचनाचा आवाज आपण ऐकणार आहात हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये. आमचे मार्गदर्शक अर्थात हिंदीमध्ये यासीन मर्चंटसन, मॅन फ्रॉम अलिबाग. धन्यवाद. धन्यवाद हरीश। 4 ओवर का यह मुकाबला है, जीतने के लिए 52 रनों की जरूरत। और इसी बीच फारूक खान, इनकी जानिब से इस टूर्नामेंट के लिए 1500 रुपये का अतिया आया है। बहुत बहुत शुक्रिया फारूक भाई। 4 ओवर का यह मुकाबला और 52 रनों की ज़रूरत, यानी हर ओवर में 13 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी है और उसी के साथ सिंगल और डबल के ऊपर भी ध्यान देना ज़रूरी है। एज आइकॉन के रूप में हम देख सकते हैं सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान में है, तुषार रणदिवे और उनके साथी बल्लेबाज जिनके पास बहुत सारा एक्सपीरियंस है। तकरीबन 20-22 सालों का एक्सपीरियंस जिस खिलाड़ी के पास है, वो खिलाड़ी अर्थात 40+ हो चुके हैं। उसके बावजूद आज भी वही दबदबा। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि शेर अगर बूढ़ा हो फिर भी घास नहीं खाता, और ये खिलाड़ी आज 40+ होने के बावजूद भी युवा खिलाड़ियों को, हालांकि थोड़ी सी शर्म है, इस तरह से बल्लेबाजी करता है या गेंदबाजी करता है, ऑलराउंडर परफॉर्मेंस करने के लिए जाना जाता है। उनका नाम है अविनाश रामगुड़े। हालांकि पप्पू रामगुड़े नाम के साथ जाने जाते हैं। इस बीच पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज नजीर, अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर। राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद दौर फुल टॉस थी, उसे सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरती के साथ स्ट्रेट ड्राइव में तब्दील किया था। मिड ऑफ में थोड़ी सी मिसफील्डिंग देखने को मिली और इसी वजह से बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज अविनाश को खेलने का मौका दिया। इस 1 रन के साथ अपना खुद का खाता खोला तुषार ने और अपनी टीम का भी अकाउंट यहां पे ओपन किया है। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 4 ओवर का ये मैच है और 52 रनों की जरूरत। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। रिस्ट्रिक्शन का ओवर यहाँ पे जारी है। रिस्ट्रिक्शन के ओवर में फील्डिंग की सजावट किस तरह से की है देखिए। बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ, मिड ऑन और उसी के साथ शॉर्ट मिड विकेट, और उसी के साथ एक एक्स्ट्रा हम देख सकते हैं मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है और डीप स्क्वायर लेग में 30 गज के दायरे के बाहर फील्डर और एक डीप मिड विकेट।
अविनाश ने आओ देखा ना ताओ, पहली गेंद और खाता खोला है छक्के के साथ। अविनाश ऑन द फायर। की खासियत है इस बल्लेबाज की। यह बल्लेबाज को मैंने पहली मर्तबा सुधागढ़ पाली के मैदान में देखा था। उस वहां से लेके आज तक उन्हें मैं फॉलो करता आ रहा हूं। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, हर टूर्नामेंट में अपने टीम के लिए और अपने टीम को जितवाने के लिए सब कुछ करने के लिए तैयार होते हैं। एक जज्बाती खिलाड़ी है, मगर इस मर्तबा सीधा फील्डर के हाथों में खेल गए और अविनाश दूसरी ही गेंद पर मैदान से बाहर। मराठी में अक्सर कहा जाता है कि पे खेला, वहीं पे फील्डर तैनात थे और इसी वजह से पप्पू रामगुड़े को अपना कीमती विकेट यहां पे गंवाना पड़ा। पप्पू रामगुड़े आउट होने के बाद नए बल्लेबाज साद गंतारे, मैन फ्रॉम पाबरा, लोकल बॉय है मगर बहुत ही नजीर ओवर पिच गेंद करने की गलती बिल्कुल नहीं कर सकते क्योंकि सामने है साद गंतारे। बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा चौका, बहुत ही शानदार स्ट्रोक, 4 रन। चौके के सहायता से रनों की संख्या उछल कर जा पहुंची है 11 पर। 5 गेंदें हो चुकी है। पहले ओवर की प्रगति पथ पर हम देख सकते हैं पहला ओवर जारी है। हर ओवर में 13 रन बनाने हैं, तो बल्लेबाजों ने भी सोच लिया है, समझ लिया है कि अभी नहीं तो कभी नहीं। हा तेज तर्रार गेंद थी, हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया और शायद यहाँ पे एक्शन करते हुए बताया कि ये बल्ले से लगकर गेंद निकल गई थी और इसी वजह से 1 रन 7 को मिलेगा। कुल मिला के मसला को भी 1 रन मिलेगा। 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट जो गवाया है बल्लेबाजी करने वाली टीम ने, वो पप्पू रामगढ़ी का एज आइकॉन के रूप में आज यहाँ पे खेलने के लिए आए थे। हालांकि पहली गेंद के साथ बहुत ही बढ़िया शुरुआत के बावजूद अल्लाह रखा स्टार 11 मसला और सूफी 11 स्टार बॉयज कुड़की, सूफी 11 स्टार बॉयज कुड़की, इन दोनों टीमों के कैप्टन से मेरी गुजारिश है कि टॉस करने के लिए टॉस बॉक्स में फौरन आ जाए। चलिए दोस्तों, जब जब हम यहाँ पे आपको पुकार देते हैं तो आपको यहाँ पे आना है।
हमें अगर आप कोऑपरेट करोगे तो ही यहाँ पे मैचेस बहुत ही अच्छी तरीके से आपको सुनाई भी देंगे और देखने को भी मिलेंगे। प्लीज़ हमें सहयोग करें। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फोकस करते हैं कि यह मैच बहुत ही कमाल का होने वाला है। पूरी तरीके से यहाँ पे अटकलें और उसी के साथ यहाँ पे अंदाजा लगाया जा रहा है कि यह मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा, इनफैक्ट अंतिम गेंद तक भी जा सकता है। बाएं हाथ से ओवर द विकेट बोला है अभी। अमर जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे एक रन मिलता हुआ। गेंदबाज अमर ने बहुत ही अच्छी शुरुआत की है। एज आइकॉन के रूप में अमर यहाँ पे अपने आप को उन्होंने पेश किया है। बाएं हाथ से राउंड विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं अमर। आहा, फुलर लेंथ करने की कोशिश की लगातार 3 मरतबा, मगर इस मरतबा फुल टॉस कर गए। मगर ये लोअर फुल टॉस गेंद थी। देखिए, एक होती है फुल टॉस और एक होती है लोअर फुल टॉस, इसमें जमीन आसमान का फर्क होता है और ये बल्लेबाज बखूबी जानता है। देखने के लिए तो फुल टॉस ही होती है, मगर उसे खेलना इतना आसान नहीं होता। अगर इस गेंद को उछाल कर खेलने की कोशिश करोगे तो पकड़े जाने का बहुत सारा यहाँ पे ये तकरीबन मौका होता है। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था साध ने। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच, सामने पड़ी हुई गेंद बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर खेलने में कामयाब। दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6 रन के लिए। तुषार इस छक्के के सहायता से पहुंचे हैं 8 पर। 7 गंतारे एक चौके के सहायता से पहुंचे हैं 7 पर। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव अमर के ऊपर होगा। ओहो, मगर फिर से एक बार कड़वी दबाई, परफेक्ट यॉर्कर उसे खोल कर निकाला था। हालांकि तुषार रणदीवे ने लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया तरीके से अपने बॉटम हैंड का इस्तेमाल किया था और लाजवाब स्ट्रोक था, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। 1 रन यहाँ पे मिलेगा। 1-1 रन, 2-2 रन और बीच बीच में बड़े स्ट्रोक। 22 रन। बहुत ही अच्छी तरीके से सोच समझकर बल्लेबाजी कर रहे हैं। आहा, फिर से एक बार कड़वी दबाई, मगर यहाँ पे रन आउट होने का खतरा हो सकता था। थोड़ी सी मिस फील्डिंग, वरना पहले अटेम्प्ट में ये गेंद उनके हाथों में आती, उसी एक्शन से अगर थ्रो करते तो 7 गंतारे के लिए खतरे के बादल यहाँ पे मंडराते हुए दिखाई दे रहे थे। 2 ओवर की समाप्ति के बाद 23 रन, 23 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स। अब जीतने के लिए हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 12 गेंदें और 29 रनों की जरूरत। चलिए, मैं फिर से एक बार, पहले हिंदी में अनाउंसमेंट की थी, अभी मैं मराठी में अनाउंसमेंट करता हूँ, शायद हिंदी समझ नहीं आती होगी। अल्ला रखा स्टार 11 मसला, चला आपण या टॉस करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सुफी 11 स्टार बॉयज कुडकी या संघाचे कर्णधार जर आपण आला नाहीत तर मात्र आपल्याला पॅनलाइज केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, आपल्याला 2 धावांची पेनल्टी बसू नये, म्हणून मी वारंवार आपल्याला पुकार देतोय। जर आपल्याला त्याची पर्वा नसेल तर मग ॲज यू विश। ओके, चलिए, विशाल आए हैं नए गेंदबाज, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। हालांकि विशाल ने बल्लेबाजी करते हुए काफी प्रभावित किया था, जीवन दान का पूरा फायदा उठाया था। 20 रन अपने टीम के लिए जोड़े थे, उसमें 2 लंबे लंबे छक्के, 2 हिट हमें देखने को मिले थे। यही विशाल राइट आर्म ओवर द विकेट। आहा, स्लोवर 1 गेंद थी, चतुराई के साथ अपने परिवर्तन यहाँ पे किया था, क्योंकि फास्टर 1 गेंद ऐसा लग रहा था, मगर अचानक उस गेंद को थोड़ी सी फ्लाइटेड किया और वहां से गेंद को ऑफ कटर करते हुए बल्लेबाज को 7 को चकमा देने की कोशिश की
साथ ने उसे परखा था और मिड विकेट की दिशा में खेला था 1 रन के लिए। फुल टॉस गेंद, मगर फिर से एक बार स्लोवर वन, उसे पहले लग नहीं पाए। यहाँ पे रन आउट होने का खतरा, और इसी के साथ बड़ा छक्का, बड़ी मछली जाल में। तुषार रणदिवे मैदान से बाहर रन आउट होकर। हेलो, इस मैच का टॉस उछालेंगे खासकर फेस्टिवल के लिए आया रॉयल के सीनियर खिलाड़ी, एक अच्छा ऑलराउंडर फारूक महमूद खान। फारूक भाई प्लीज़, यहाँ पे जो टॉस का बॉस स्टेज बना है वहाँ पे आ जाए फारूक भाई। फारूक भाई यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे सर। फारूक सर प्लीज कम ऑन फ्रंट ऑफ द स्टेज। चलिए दोस्तों, हम कंसंट्रेट करेंगे, हम यहाँ पे फोकस करेंगे। जी हाँ, ओवर पिच गए, नाव देखा ना ताव, खेला है सीधा लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही शायद यहाँ पे क्या हुआ, और ये क्या हो रहा है। जी जी, यहाँ पे फैसला हो जाएगा। जी देखेंगे, अंपायर जी है वहाँ पे। अंपायर जी ने तीसरे अंपायर को यहाँ पे आमंत्रित किया है। किसी का भी नुकसान नहीं होगा, ये देखा जाएगा। जी हाँ, तीसरे अंपायर यहाँ पे देखेंगे। हमारे पास टेक्नोलॉजी है, और टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए हम सही फैसला करेंगे, ये उम्मीद रखो, ये भरोसा रखो। मगर अच्छा स्ट्रोक था साद गंतारे के बल्ले से आता हुआ, और शायद हम भी नहीं देख पाए क्योंकि हमारे सामने वो टॉस बॉक्स बना हुआ है, और इसी वजह से हमें भी नज़र नहीं आया। तो अब यहाँ पे टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहे हैं और देख रहे हैं तीसरे अंपायर कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ, और उसके बाद फिर फैसला किया जाएगा, निर्णय दिया जाएगा। अब निश्चिंत रहे, जो भी सही फैसला होगा वही आपके सामने आएगा, इस पर आपको भरोसा तो रखना ही होगा। दिलों की धड़कनें तेज जरूर है, देखिए सात गंतारे की दिलों की धड़कनें सुनाई देती है। ये दिलों की धड़कनें थी। विकेट गवा बैठे, एक भी रन यहां पे नहीं मिला। चौबीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। ये तुम लोग सामने बबलू पाटिल का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज सूफियान, नॉन स्ट्राइक के एंड पर विशाल की अगली गेंद। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की, दो टांगों के बीच में ये गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कारपेट के सहारे शॉर्ट कवर की दिशा में, तकरीबन मिड ऑफ की दिशा में खेला था। मगर जब तक वहां पे गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज सूफियान को खेलने का मौका दिया। विशाल फिर से एक बार, ओहो विशाल कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। हवा में लहराती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ तेजी के साथ आई, शानदार ऑफ कटर ये गेंद। इमरान भाई तुम ही गलती
लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी की है और इस ओवर को काफ़ी शानदार तरीके से फिनिश किया है विशाल ने काफ़ी प्रभावित किया इस ओवर में। जी हाँ, बताना चाहूँगा 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन, 25 रन ऑन स्कोर बोर्ड। अब जीतने के लिए 6 गेंदों में कितने 27 रनों की जरूरत। 6 गेंदें और 27 रन। विशाल ने इस निर्णायक ओवर में मात्र 2 ही रन खर्च किए। इस ओवर में अगर 10-12 रन आते तो ये मैच बहुत ही क्लोज हो सकता था, मगर अभी भी मैं ये बताना चाहूँगा कि जब तक बबलू पाटिल मैदान में मौजूद है ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम कभी भी जीत सकती है, क्योंकि बबलू पाटिल में वो दमखम ज़रूर है, बबलू पाटिल में वो क्षमता ज़रूर है कि यहाँ से इस मैच को जितवा सकते हैं। चाहिए सर। और 27 रन। इस बीच नए गेंदबाज आए हैं अंतिम ओवर के लिए। सुहेल ने बल्लेबाजी करते हुए काफी प्रभावित किया था। वही गेंदबाजी के मोर्चे पर तैयार है। अब ये मैच थोड़ा सा गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुका हुआ दिखाई दे रहा है, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, कभी भी गिरगिट की तरह रंग बदल सकता है, राजनीति की तरह रंग दिखा सकता है। यहाँ पे अगर 2-3 बड़े शॉट पहले ही 2-3 गेंदों में लगते हैं तो ये मैच फिर से एक बार पलटा खाने में वक्त नहीं लगेगा। और इसी वजह से देखिए सभी खिलाड़ी कितने चौकन्ने हैं, बार बार आपस में बातचीत कर रहे हैं और कान मंत्र देते हुए, सलाह और मशवरा करते हुए। जी हाँ, यहाँ पे सुहेल राइट आर्म राउंड विकेट। ओहो, बहुत ही खूबसूरत गेंद जरूर थी, मगर उतना ही शानदार स्ट्रोक बबलू पाटिल के बल आता हुआ ये चौका जरूर नजर आ रहा था, मगर वहां पे थोड़ी सी आउटफील्ड खराब है और इसी वजह से बबलू पाटिल को इस मर्तबा 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। 5 गेंदें और 25 रनों की जरूरत। पांच गेंदों में 4 छक्के। आहा, परफेक्ट यॉर्कर। और उसी के साथ बबलू पाटिल मैदान से बाहर। आज बाबरा जैन हंजला 11 टीम की थोड़ी सी कहूंगा, क्योंकि ये भी चौका था तकरीबन बबलू के बल्ले से और उसी के साथ 7 गंतारे का भी तकरीबन चौका था। यहाँ पे उनका कैच भी छूटा था विशाल का और विशाल ने 2 छक्के लगाए, यानी जो कुछ घटा इस मैदान पर वो उनके खिलाफ ही घटा। तो होता है दोस्तों, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। ये क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा खेल, अजीबोगरीब खेल है। जी हाँ, फिर से एक बार बैक
ऑफ स्टंप के बाहर भटक गए सुहेल। पहली 4 गेंदों में मात्र सुहेल ने 3 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है। इस मर्तबा अतिरिक्त के रूप में अर्थात वाइड के रूप में 1 रन यहाँ पे मिलता हुआ। 2 गेंदें अभी भी आना बाकी है इस ओवर की। जी हाँ, ये लीजिए तीसरा विकेट एक ही ओवर में, स्विंगिंग यॉर्कर और यू मिस आई डेफिनेटली हिट, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सन्माननीय इब्राहिम भाई अस्वारे यांच्या माध्यमातून या 3 विकेटसाठी अर्थात सुहेलसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। खूप खूप अभिनंदन सुहेल आणि धन्यवाद सर, ज्यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। अब अंतिम 1 गेंद है, औपचारिकता बची है और हमारा फर्ज बनता है कि ये औपचारिकता कंप्लीट करे। फुल टॉस गेंद और फिर से एक बार यहाँ पे विकेट ना, कैच ड्रॉप किया गया शायद यहाँ पे कैच ड्रॉप हो चुका है, वरना ये चौथी शिकार होती है एक ही ओवर में। जी हाँ, इसी के साथ ये मैच जीता है वरवट ने 11 टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। वरवटना के मौजूद इब्राहिम बासवाड़ इसकी तरफ से, इनकी तरफ से सुहेल के लिए 500 रुपये का आते आया हुआ। और इस मैच के मैन ऑफ द मैच हमारे यासीन सर और सुहेल हुक्के बरदार बता रहे स्कोरर कि मैन ऑफ द मैच है वरवटना के सुहेल, और वो मैन ऑफ द मैच हमारे दोस्त जनाब साजिद भाई इनामदार इनके हाथों से दिया जाएगा। टॉस का बॉस यहाँ पे एक स्टेज बना हुआ है। साजिद भाई स्टेज के ऊपर जाओ। सुहेल भाई